पश्चिम रेल्वेनं मुंबई आणि सुरतमध्ये ATVM फॅसिलिटेटर पदांसाठी भरती जाहीर केली आहे. बचत योजनांच्या व्यवहार दरात कोणताही बदल झालेला नाहीये, तर सिंधू नदीच्या पाण्याअभावी पाकिस्तान त्रस्त झालाय. महाराष्ट्रातील जैन समाजाच्या शैक्षणिक प्रगतीला चालना देण्यासाठी एक निर्णय घेण्यात आलेला आहे. तर जनरल धीरज सेठ नवे लष्कर प्रमुख झाले आहेत. या खेळाडूला आशिया क्रीडा स्पर्धेतील भारतीय संघातून का वगळण्यात आलंय? शाहरुख खानमुळे श्रेयस तळपदेला कर्ज मिळालं होतं, या बातम्या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत. नमस्कार, मी गौरी कुबेर. आज 1 जुलै वार बुधवार. तुम्ही ऐकत आहात देशातील नंबर 1 मराठी न्यूज वेबसाईट isakal.comचं पॉडकास्ट. पॉडकास्टची पहिली बातमी आहे रेल्वेतल्या भरतीची. पश्चिम रेल्वेनं रेल्वे प्रवाशांना सुविधा देण्यासाठी आणि तिकीट खिडक्यांवरली गर्दी कमी करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण उपक्रम सुरू केलाय, जी एक सुवर्ण संधी आहे. रेल्वे प्रशासनानं मुंबई आणि सुरत दरम्यानच्या विविध स्थानकांसाठी 175 ऑटोमॅटिक तिकीट वेंडिंग मशीन्स फॅसिलिटेटर्सची भरती करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या नेमणुका 2 वर्षांच्या करारावर आधारित असतील. निवड प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर केली जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना तिकीट विक्रीवर कमिशनही मिळणार आहे. रेल्वे प्रशासनानुसार सर्वाधिक प्रत्येकी 14 जागा वांद्रे आणि अंधेरी स्थानकांवर आहेत. तर सांताक्रूजवर 12, जोगेश्वरीवर 9, मुंबई सेंट्रल, गोरेगाव, मालाड आणि बोरिवली या प्रत्येक ठिकाणी 8 जागा आहेत. माहीम, ग्रेट रोड आणि विलेपार्ले यांच्यासह इतर स्थानकांवरही जागा उपलब्ध झालेल्या आहेत. सर्वसाधारण जनतेसाठीच्या भरतीकरता किमान शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण आहे. अर्जदारांचं वय 18 वर्ष किंवा त्याहून अधिक असावं आणि ते संबंधित रेल्वे स्थानक असलेल्या जिल्ह्याचे स्थानिक रहिवासी असावेत. निवडीपूर्वी पोलीस पडताळणी देखील अनिवार्य आहे. ही संधी सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी, त्यांचे जोडीदार, सज्ञान मुलं आणि सामान्य नागरिकांसाठी उपलब्ध आहे. पॉडकास्टची दुसरी बातमी ऐकूयात. केंद्र सरकारनं अल्प बचत योजनांमध्ये आपल्या कष्टाचे पैसे गुंतवणाऱ्या सामान्य लोकांसाठी नवीन व्याजदर स्पष्ट केले आहेत. आर्थिक वर्ष 2026-27च्या दुसऱ्या तिमाहीसाठी म्हणजेच 1 जुलै 2026 ते 30 सप्टेंबर 2026 पर्यंत सुकन्या समृद्धी योजना आणि सार्वजनिक भविष्य निधी यांसह सर्व प्रमुख अल्प बचत योजनांवरील परतावा अपरिवर्तित राहिलेला आहे. याचा अर्थ असा आहे की एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीप्रमाणेच गुंतवणूकदारांना पुढील 3 महिन्यांसाठी तोच परतावा मिळत राहील. प्रत्येक गुंतवणूकदार अल्प बचत योजनांवरील व्याज मिळवण्याची वाट पाहत असतो. मात्र यावेळी सुद्धा सरकारनं दरांमध्ये कोणतेही बदल न करण्याचा निर्णय घेतलाय. मागच्या तिमाहीत सुद्धा व्याजदरात कोणताही बदल झाला नाही. ही सलग 8वी तिमाही आहे ज्यात अल्प बचत योजनांवरील परतावा अपरिवर्तित राहिलाय. सरकार हे व्याजदर कसं ठरवते, असा प्रश्न अनेकदा उपस्थित होतो. वास्तविक पाहता या लहान बचत योजनांवरील व्याजदरांचा दर 3 महिन्यांनी बारकाईनं आढावा घेतला जातो. हा परतावा प्रामुख्यानं सरकारी रोख्यांच्या उत्पन्नावर लक्ष ठेवून ठरवला जातो. पॉडकास्टची तिसरी बातमी आहे भारत-पाकिस्तान वादाची. सिंधू पाणी करारावरनं भारत आणि पाकिस्तान यांच्यातला वाद पुन्हा एकदा तीव्र झालाय. पाकिस्तानचे हवामान बदल मंत्री मुसद्दिक मलिक यांनी भारताला तीव्र धमकी दिली आहे की जर कुणी पाकिस्तानच्या वाट्याचं पाणी रोखण्याचा प्रयत्न केला तर त्याचे हात तोडले जातील. 2025च्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं सिंधू पाणी करार निलंबित केलं होतं. माहिती मंत्री अताउल्लाह तरार यांच्यासोबत एका पत्रकार परिषदेत बोलताना मुसद्दिक मलिक म्हणाले की शेजारील देशाचे पंतप्रधान असा दावा करतायत की ते पाकिस्तानात पाण्याचा एक थेंबही वाहू देणार नाहीत. पाकिस्तान आपल्या वाट्याच्या पाण्याचं कोणत्याही परिस्थितीत संरक्षण करेल आणि कोणालाही आपला पाणी पुरवठा रोखू देणार नाही. मलिक यांचं हे वक्तव्य पाकिस्तानी वाहिनीवर प्रसारित करण्यात आलेलं आहे. याची स्वतंत्रपणे पडताळणी होऊ शकली नाहीये. पॉडकास्टची चौथी बातमी महाराष्ट्रीयन जैन समाजाची. महाराष्ट्रीयन जैन समाजाच्या शैक्षणिक प्रगतीला आणि युवा उद्योजकतेला चालना देण्यासाठी नवी दिल्लीत एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आलेला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळ आणि राष्ट्रीय अल्पसंख्याक विकास आणि वित्त महामंडळ यांच्यात एका महत्त्वाच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आलेली आहे. या करारानुसार महाराष्ट्रातील जैन समाजाच्या कल्याणासाठी 100 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाईल. महामंडळ अध्यक्ष ललित गांधी यांनी या निर्णयाला समाजाच्या सर्वांगीण विकासाच्या दिशेनं एक मोठं पाऊल म्हटलंय. राष्ट्रीय अल्पसंख्याक विकास आणि वित्त महामंडळाच्या मुख्यालयात या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. पॉडकास्टची 5वी बातमी जनरल धीरज सेठची. जनरल धीरज सेठ यांनी मंगळवारी 31वे लष्कर प्रमुख म्हणून पदभार स्वीकारलाय. त्यांनी जनरल उपेंद्र द्विवेदी यांची जागा घेतली आहे, जे 4 दशकांहून अधिक काळाच्या सेवेनंतर निवृत्त झालेत. हा नेतृत्व बदल साऊथ ब्लॉकच्या लॉनवर झालेल्या एका औपचारिक पदभार हस्तांतरण सोहळ्यासोबतच पार पडला, जिथे जनरल द्विवेदी यांना निरोप देण्यात आला. जनरल सेठ एप्रिल 2026 पासनं उपलष्कर प्रमुख म्हणून कार्यरत होते. त्यांच्या नियुक्तीमुळे 1997 मध्ये जनरल शंकर रॉय चौधरी निवृत्त झाल्यापासून लष्कराचं प्रमुख पद भूषवणारे ते आर्मर्ड कॉर्प्समधले पहिले अधिकारी ठरले आहेत. पॉडकास्टची 6वी बातमी आहे क्रीडा क्षेत्रातनं. आशियाई खेळांसाठी भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. एका मोठ्या निर्णयात निवड समितीनं महिला T20 विश्वचषक स्पर्धेत खेळलेल्या यस्तिक भाटियाला संघातून वगळलंय. विशेष म्हणजे हरमनप्रीत कौर संघाची कर्णधारपदी कायम असून स्मृती मानधना उपकर्णधार आहे. T20 विश्वचषक स्पर्धेदरम्यान दुखापतग्रस्त झालेल्या अष्टपैलू श्रेयंका पाटीलची निवडही झालेली आहे. मात्र ती तंदुरुस्त झाल्यावरच या स्पर्धेत खेळू शकेल. प्रश्न असा आहे की यास्तिका भाटियाला भारतीय संघातनं का वगळण्यात आलं? याचे एक प्रमुख कारण म्हणजे तिची कामगिरी. T20 विश्वचषकात 3 सामन्यांमध्ये तिला केवळ 41 धावा करता आलेल्या आहेत, ज्यात तिची सरासरी ही 13.66 आणि स्ट्राईक रेट हा 117.14 इतका होता. पॉडकास्टची शेवटची बातमी ऐकूयात श्रेयस तळपदेची. अलीकडेच श्रेयसनं स्वतः ही रंजक आणि अत्यंत भावनिक कहाणी उघड केली आहे. श्रेयसनं सांगितलंय की 2007 सालचा ओम शांती ओम हा चित्रपट त्याच्या कारकिर्दीत आणि वैयक्तिक आयुष्यात एक महत्त्वाचा टर्निंग पॉइंट कसा ठरलाय. श्रेयस भाऊक होऊन म्हणालाय, या चित्रपटामुळेच मी मुंबईत माझं पहिलं घर विकत घेऊ शकलो. मी माझ्या पहिल्या घरासाठी गृहकर्ज घेण्यासाठी बँकेत गेलो होतो, पण कागदपत्रांची पूर्तता आणि नियमांमुळे मी कर्जासाठी पात्र ठरू शकलो नाही. बँक मला कर्ज द्यायला तयार नव्हती. मग एका महिला अधिकाऱ्यानं मला विचारलं, तुम्ही आजकाल कोणत्या चित्रपटावर काम करत आहात? मी तिला सांगितलं की मी ओम शांती ओम नावाच्या एका चित्रपटात काम करतोय. त्या महिलेनं मला विचारलं की चित्रपटात प्रमुख कलाकार कोण आहे? मी उत्तर दिलं, शाहरुख खान. मग तिनं दिग्दर्शकाचं नाव विचारलं आणि मी फरहान खानचं नाव सांगितलं. हे सगळं ऐकल्यानंतर त्या महिला अधिकाऱ्यानं मला विचारलं, मी तुम्हाला काही ठोस पुरावा आणि पत्र देऊ शकते का? बँकेतून परत आल्यावर श्रेयसनं लगेच फराह खानला फोन केला आणि आपली संपूर्ण अडचण सांगितली. फरहानं कोणताही विलंब न करता लगेचच शाहरुख खानशी संपर्क साधला. श्रेयस म्हणाला, फरहानं मला अवघ्या 2 दिवसात शाहरुख खानच्या सहीचं एक अधिकृत पुष्टीपत्र मिळवून दिलं. मी ते पत्र बँकेत सादर करताच त्या संध्याकाळपर्यंत माझं गृहकर्ज मंजूर झालं. हे होतं isakal.comचं पॉडकास्ट, अर्थात सकाळचं पॉडकास्ट. हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की कळवा. त्याला रेटिंग द्या आणि इतरांना सुद्धा रेकमेंड करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. स्क्रिप्ट अँड रिसर्च वृषाल करमरकर.